आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अचलपूर रेल्वे स्टेशनवर एका भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती आणि इतर 9 सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात जुडवा नगरीतील 52 पत्रकारांसह नवनियुक्त नगराध्यक्षा रुपाली माथने यांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला। आजचा जो पत्रकार दिवस आपण जो नेमलेला आहे सत्कार घेण्यासाठी तो खरंच एक आनंदाचा क्षण आहे। आता बंधूंनी सांगितलंच आहे की आमचा सत्कार कुठेच केला जात नाही आणि हा सत्कार आज या अनुषंगाने घेतला जात आहे। तर जोरदार पत्रकार लोकांसाठी जोरदार टाळ्या। सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या झालेल्या समाजवाणीच्या पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। खरोखर हा आनंदाचा क्षण आहे। आनंदाचा क्षण असा आहे की शकुंतला एक्सप्रेस सुरू व्हावी यासाठी जे आंदोलन केलेले आहेत ते आंदोलन पत्रकारितेतून वर पाठवण्यात आलेले आहेत आणि कुठलीतरी एक आशा आपल्याला निर्माण झाली आहे की शकुंतला एक्सप्रेस सुरू होईल अशी आशा आपल्याला एक मिळालेली आहे। दुसरा आनंदाचा क्षण म्हणजे आता सरांनी सांगितलं आहे वर पण सरकार आहे भाजपची, खाली पण सरकार आहे भाजपची आणि नगराध्यक्ष सुद्धा भाजपचाच निवडून आला आहे आणि ते सुद्धा आपल्या मदतीने आपल्या सहकार्याने आणि त्या तो विश्वास टाकून आज जे तुम्ही आम्हाला मागणी करत आहे त्या मागणीचं स्वरूप जे मला दिलेलं आहे आपण ती मागणी पूर्णत्वास करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील एवढं आश्वासन आपल्याला देऊ इच्छिते। पत्रकार लोक म्हटल्यानंतर जसं श्वास घेण्याला जीवन जगण्याला श्वासाची गरज असते तसंच आपल्याला जर का कुठल्याही राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो वा आंदोलन असो कोणताही असो त्या सिंहाचा वाटा असेल तो पत्रकार लोकांचा असतो। पत्रकार लोकांचा सिंहाचा वाटा असतोच। वर नेण्यासाठी संपूर्ण आपल्याला मदत त्यांची असते पण जसं ते वर सुद्धा नेतात तसं ते खाली खेचायचं सुद्धा काम करतात। गमतीचा वाद झाला परिस्थिती तुम्हाला सांगत आहे। काम तर आपण नेहमीच करतो, तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळतच राहू, नवनवीन कार्यक्रम विकास आम्ही घडवण्यासाठी तुमचं मार्गदर्शन घेतच राहू। शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी यासाठी सुरू असलेल्या प्रतिकात्मक जन आंदोलनाचे हे 8व्या वर्षातील पदार्पण होते। या निमित्त रेल्वे मंत्र्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। डॉक्टर अनंत भारतीय, गजानन देशमुख आणि प्रमोद नईकेले या ज्येष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला। किंवा दिल्लीसाठी तरी गजानन देशमुख सोबत 100% नाही पण मन धन काही जास्त नाही पण धन मन आणि धन पण काही अंशी अपेक्षा जास्त म्हणू नका कारण आता माझ्या मागे कोण नाही आहे, पत्नी वारली आहे, मुलगा वारलाय, त्याच्यामुळे आपण जे कमवतो कोणाला कमावतो फक्त माझ्याजवळ मुलं आहेत, 20 मुलं आहेत, त्यांचे आई वडील नाही आहे, तो माझा वेगळा पार्ट आहे। ज्यांना आई वडील नाही त्यांचं संगोपन त्यांना मोठं करून त्याच्या पायावर उभं राहण्याचं काम लोकांच्या आशीर्वादाने करतो आणि पत्रकारांच्या म्हटलं की आता जेव्हा आता पत्रकार सांगायचे लहान होते कोणाला आम्ही पत्रकार आहोत म्हणून हे सांगायचे लहान राहते त्याच्यापेक्षा गजानन देशमुख सामाजिक कार्यकर्ता असं सांगायला वाटतंय चांगलं। आता आमच्या इथं परवा दिवशी पत्रकार दिन आम्ही साजरा केला, वेळी फाउंडेशन दर्यापूरच्या वतीने साजरा केला। 30 पत्रकारांना बोलावं लागलं, 30 पत्रकारांचा सत्कार केला। अशाच त्यांचा अपेक्षा सत्कार एवढा जीवाला होता की ज्या मंडळींना कोणी पाहिलं नाही त्या मंडळींचे सुद्धा सत्कार खासदार साहेबांच्या केला आणि आज इथं पाहत असताना तुमचं स्वरूप तुमचं कार्य मी तुम्हाला शुभेच्छा देतो मनापासून आणि तुमच्यात 100% इन्व्हॉल्व मला करावं अशी मी अपेक्षा करून 2 शब्द संपवतो। समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांसाठी शहरात पत्रकार भवन उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली। मंचावर संपादक सुधीर गणवीर, पवन श्रीवास्तव,
नंदेश अंबाडकर, संतोष नरेडी, प्रभाकर वानखडे, राजा धर्माधिकारी, योगेश खानजोडे आणि दीपा तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व या ठिकाणी तोलामोलाची मंडळी, यामध्ये प्रामुख्यानं पत्रकार सुधीरभाऊ आंधळे, प्रभाकरराव, संतोष दादा, मंगल प्रभाचे श्रीवास्तवजी, दीपाताई, आपले अपाले दादा, धर्माधिकारी साहेब, आमचे बंधू कांबळे साहेब, या ठिकाणी रामदासजी बसले, क्रिकेटचे, आणि वसंतरावजी धोबे क्रिकेटची, सर्वांचं काही नाव घेत नाही. मित्र, या ठिकाणी या बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. याचा आनंद मला होतो. कारण पत्रकार हे लोकशाहीला जिवंत ठेवणारे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. बाळ शास्त्री जांभेकर या प्राध्यापकानं 6 जानेवारी 1812 ज्यांचा जन्म झाला आणि ज्यांनी आपल्या जीवनाला प्राध्यापिकाच्या नोकरीतून सुरुवात केली एलिफॅशन कॉलेजमध्ये, आणि पहिलं पत्रक त्यांनी दर्पण काढलं आणि एक मासिक दिनदर्शक मासिक सुरू केलं. खरे ते पत्रकार निर्मितीचे जनक आहे असं मला वाटतं. आणि त्या जयंतीच्या पर्वावर बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करावं असं वाटते, सलाम करावं असं वाटतं. अतिशय सर्व कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना गजानन भाऊ, मी जुना सोयरा आहे तुमचा. पत्रकार बांधव बरेच माझे मित्र आहेत, माझे ते बंधू आहे, आमचे कांबळे बंधू, म्हणजे बरेच आपले ऋणानुबंध जोडलेले आहेत. आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक जाणीव लक्षात घेऊन समाजामध्ये जे काही अत्याचार होत असतील, जे काही उपद्व्याप होत असतील, काही उपद्रवी माणसं, उपद्रवी मूल्य जोपासत असतील, त्या सर्वांना दिशा देण्याचं, त्यांच्या समस्यांना, संकटांना तोंड फोडण्याचं निधर्मी निपक्षपातीपणे आपली भूमिका जेव्हा पत्रकारितेच्या माध्यमातून, अग्रलेखाच्या माध्यमातून भारतीसाहेब मांडतात, ही मला असं वाटते की समाजाला एक वेगळ्या वळणावर नेण्याची भूमिका तुम्ही पार पाडता. म्हणून तुम्ही अभिनंदनात आणि या सत्कारास पात्र आहात असं मला वाटतं. राहिला शकुंतला आंदोलनाचा प्रश्न. शकुंतला आंदोलनाचे 38 आंदोलन होऊन गेले. याच्या पुढे आंदोलन किती होतील, करावे लागतील याचा अंदाज आता शोध न घेतलेला धर्मशास्त्री साहेब, पण आंदोलन करते वेळी आपण अजून जिवंत आहोत. त्या संदर्भात मला असं वाटते की उषक काल तो कालचा लयाला गेला नाही, उषक काल तो कालचा लयाला गेला नाही, भर ऐन तारुण्याचा अजून लोप पावला नाही. उमेदीत जगलो, उमेदीत मरणार आहे, हार मानण्यासाठी इथे जन्म मी घेतला नाही. त्या पद्धतीची भूमिका शकुंतला रेल्वे सुरू होईपर्यंत आयोजकांना, तुम्हाला, मला, तुमचं आणि माझं ते तुमचं आपलं मिळून आपल्या सर्वांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. या कार्यक्रमासाठी आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन, माहेर फाउंडेशन, संस्कार भारती आणि इतर अनेक संस्थांनी सहकार्य केले. शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला आता केंद्र सरकार काय प्रतिसाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकारांमध्ये डॉक्टर राज इंगळे, पंकज साबू, संपादक सुधीर गणवीर, पवन श्रीवास्तव, दीपक घाटे, निखिल ठकराणी, राजेश डांगे, सतीश अकोलकर, राहुल गाठे, सोनाली सावडे, निलेश फाटकर, रमेश पंडित, संतोष ठाकूर, संतोष भालेराव, मोईन चव्हाण, ललित कांबळे, सागर पुरोहित, सूर्यकांत त्रिपाठी, प्रभाकर वानखडे, आशिष गवई, संजय अग्रवाल, राजेंद्र शर्मा यासह
अनेक पत्रकारांचा सन्मान नगराध्यक्ष रुपाली मातने तथा मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला व अनुपस्थित पत्रकार यांना प्रतिनिधीद्वारे सन्मान चिन्ह देण्यात आले. असा विषय काढत आहे की शकुंतला रेल्वेसाठी आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून एक दिवसीय आंदोलन आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी राहून करू आणि पथनाट्याच्या माध्यमातून हे खूप मोठे पथनाट्य कलाकार आहे आपल्याजवळ. सुधीरजी गंभीर यांचे भाऊ सुद्धा खूप मोठे पथनाट्य करणारे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. यांच्या माध्यमातून सुद्धा एक दिवसीय आंदोलन करू आणि सगळ्याच पत्रकारांचा त्यात शेअर राहील. सगळेच पत्रकार तुमच्या पाठीशी राहील. सगळेच पत्रकारांसोबत एक अजून विशेष अध्यक्ष मॅडम यांना मी विनंती करतो की आपल्या पोस्टरवर सगळ्यात अगोदर नगरपालिकेमध्ये याची नोंद झाली पाहिजे की ही शकुंतला रेल्वे सुरू व्हायला पाहिजे आणि नगरपालिकेमधून आपल्या एका प्रस्तावाने कुठेतरी आम्ही पोहोचू शकतो. हे मुख्य भूमिका आहे. आणि पत्रकारांच्या सगळ्यांकडून मी मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो. यांनी जे चळवळ सुरू केलेली आहे अशी चळवळ कोणी करत नाही आणि कंटिन्यू चळवळ करतायत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो. त्याच्या मागची भूमिका तीच आहे की आम्हाला पण या शकुंतलेची गरज आहे आणि या गावासाठी काहीतरी देणं. आम्हालाही वाटते पत्रकारांना की या गावासाठी काहीतरी लिहायचं आणि यांना द्यायचं आहे. अशीच भूमिका काहींकडून अपेक्षा घेऊन मी एक तुम्ही याच्यावर मस्टरवर घेऊन ते कुठलेही आले तो हे करा ठराव घेऊन वर्त पाठवा. आणि आज कसं आहे आज तुम्ही अध्यक्ष भाजपाच्या आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी पण भाजपाचे केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे म्हणून या गोष्टीला खूप मोठा दुजोरा मिळू शकतो. म्हणून आपण त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवा. धन्यवाद. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर.